रामकृष्ण हरिमंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथं मी सकाळी सकाळी आंघोळ केली आणि डायरेक्ट किचनमध्ये आलेले. हे क्लिनिंगची कामं झाली. तर इथं साबुदाणा भिजवला, बटाटे शिजवून ठेवले, शेंगदाण्याचं कूटही मी करून ठेवलेलं आहे, शेंगदाणे भाजून, रताळेसुद्धा शिजवून ठेवलेले आहेत. तर एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण काही खोटी नाही आहे बरं का. आधी खाण्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. घरात सगळ्यांचा उपवास आहे आणि सगळ्यांचा चहापाणी झालेला आहे. माझी क्लिनिंगची जी काही कामं असतात, लोटून झाडून पुसून अंगण वगैरे हे सगळं झालेलं आहे. अंगणात रांगोळी वगैरे काढलेली आहे. आता ना मी पंचामृत तयार करायला आले होते. पंचामृत तयार करून ना देवांना छान असे आंघोळ घालून घ्यायची आहे. त्याआधी म्हटलं मुलांना सुद्धा छान छान नवीन कपडे घालून घेऊया, कारण आपण ना आपल्या मुलांना जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या नाही की आषाढी एकादशी काय असते, तर बघा, आषाढी एकादशीला ना देवशयनी आषाढी एकादशीसुद्धा म्हटलं जातं. देवशयनी कशासाठी म्हटलं जातं, तर आजपासून विष्णुदेवांचा घोर निद्राकाळ चालू झालेला असतो आणि दिवाळीची जी एकादश असते ना, प्रबोधनी एकादशी, त्या एकादशी दिवशी विष्णुदेवांचा घोर निद्राकाळ हा संपतो. म्हणून मग ह्या चातुर्मास सुरू होतो आत्तापासूनचा. ह्या चातुर्मासामध्ये विष्णुदेव घोर निद्रा म्हणजे विष्णुदेव घोर निद्रेत जातात. तर असं आहे. एकदम साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुमच्या दादांनी मस्तपैकी पंचामृताने इथे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला अभिषेक घातला आणि त्यानंतर मळवट वगैरे भरायचा होता, तर ते काम माझं होतं. अभिषेक झाला, पूजा झाली आणि आरती झाल्यानंतर वारकरी ज्या पद्धतीने ना देवाच्या नावात तल्लीन होतात आणि नाव घेतात, फुगडी खेळतात, उड्या मारतात, त्या पद्धतीनं काहीसं आमचं घराचं पंढरपूर झालं होतं.